महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जवळा बाजार येथील पारधी समाजाची स्मशानभूमीची जागा गेली कुठे? पारधी समाजाच्या वतीने औंढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील पारधी समाजाच्या स्मशानभूमीत अतिक्रमण झाल्याने या स्मशानभूमी गट क्रमांक 131, 132, 133, 129, 134 मध्ये अतिक्रमण केले आहे। पूर्वजांपासून ही पारधी समाजाची स्मशानभूमी असून देखील यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार करीत आता या स्मशानभूमीची जागा मोजणी करून आम्हाला आमची स्मशानभूमीची जागा द्या अशी मागणी करत औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर पारधी समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। या निवेदनावर सूरज पवार, गणेश काळे, रेखाबाई चव्हाण, मीना काळे, परेगाबाई काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सदरील गट क्रमांक मध्ये पारधी समाजाची स्मशानभूमी असताना ही स्मशानभूमी नेमकी गेली कुठे सवाल आता उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या जुन्या सातबारा पुराव्यावर 2005 साली 2 एकर 2 गुंठे जमीन आहे, तर आता 2025 सालच्या ऑनलाईन नवीन सातबाराच उतार्यावर फक्त 7 गुंठे जमीन दिसून लागल्याने आता ही स्मशानभूमीची जमीन कुठे गेली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। महाराष्ट्र टुडेसाठी आरोही जाधव, हिंगोली। मीना सुभाष काळे आहे। मी राहणार जवळा बाजार, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली। आम्ही स्मशानभूमीकरिता बसलेलो आहात तहसीलीसमोर। आमची स्मशानभूमी 2 एकर 2 गुंठे आहे, त्यात ऑनलाईनला फक्त 7 गुंठे दाखवत आहे। त्याच्यामुळे आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहोत। कोणाच्या नावावर स्मशानभूमीमध्ये काय मागणी आहे तुमची? आता अनुदान आहे सर, ते पारधी समाजाची आम्ही पारधी समाजाची आमची स्मशानभूमी ते गेलेली आहे। ती आमची स्मशानभूमी कुठे गेली ते माहीत नाही। आज रोजी माझं नाव सूरज पवार। विषय जवळा बाजार येथील पारधी समाजाची स्मशानभूमीचा आहे। स्मशानभूमी ही 2 एकर पहिले 2 एकर 2 गुंठे होती। त्यात आज रोजी दिनांक आज रोजी तिथं फक्त 7 गुंठे निघत आहे। तर बाकीची जमीन गेली कुठं हे आम्ही करण्यासाठी बाकीची जमीन आम्हाला भेटाव करता आम्ही आज रोजी औंढा नागनाथ तहसील कार्यालयात उपोषणाला बसत आहोत। का आमची जमीन आम्हाला वापस मिळाव करे 2 एकर 2 गुंठे। कुणाकडे गेली वाटतं? काय मागणी तुमची? ती जमीन जी गेलेली आहे समजा ती अतिक्रमणामध्ये गेलेली आहे, तर त्यानं तहसीलदार साहेबानं, कलेक्टर साहेबांनी आम्हाला आमची जमीन अतिक्रमण हटून आम्हाला आमची 2 गुंठे आपल्या 2 एकर 2 गुंठे ही आमची स्मशानभूमी आम्हाला वापस करावी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।